शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण ऊसामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे नांगऱ्या मारायला आलोत. बगली फाळ म्हणते थोडक्यात त्याला. तर रान पाहू शकता कशा प्रकारे आहे. ओलं रान आहे टोटल. आणि ओल्या रानामध्येही हे पहा कसं पडतंय ढेकळं ओले ओले. त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपल्याकडं कुबोटा कंपनीचा 27 HP ट्रॅक्टर आहे. मित्रांनो, ट्रॅक्टर हा मीडियम थर्ड या गिअरमध्ये चालतो आहे. हाय फर्स्टपेक्षा गती मीडियम थर्ड या गिअरला जास्त असते. तुम्ही पाहू शकता आपल्या ट्रॅक्टरचं मॉडेल आहे हे 3 फूट आहे. आपण टायर पलटी केल्याच्यानंतर ते बाहेर 4 फूट झालेलं आहे. तर तुम्ही याची क्वालिटी बघू शकता. इथं टोटल ओलं रान आहे. ओल्या रानातही ट्रॅक्टर असा मस्त चाललेला आहे. तर मित्रांनो, ट्रॅक्टरला सर्व्हिसिंग केलेली आहे आपण आत्ता. आणि ट्रॅक्टरचे झालेले आहेत आपल्या 114 तास. घरी काम असल्यामुळं व्हिडिओ वगैरे टाकण्याला टाईम भेटत नाही आहे. आणि बाहेरचे कामही थोडे कमी केले आहेत आपण. तर 114 तासामध्ये आपल्याला तर काही प्रॉब्लेम झालेला नाही. ॲव्हरेजला बघायला गेलं तर ॲव्हरेजचं असं असतं आहे मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची कमेंट येते खाली की ट्रॅक्टरचं ॲव्हरेज सांगा किंवा काय. तर मित्रांनो, ॲव्हरेजचं 21 HP जेवढं डिझेल लागतं ते 29 HP लागत नाही, ते 27 HP लागत नाही. कारण विषय होतो असा मित्रांनो ट्रॅक्टरचा या की ट्रॅक्टर जितका फ्री चलन तेवढा ट्रॅक्टर ॲव्हरेज देणार. त्यामुळं 21 HP पेक्षा माझ्या मते ट्रॅक्टरला ऊस फोडणी, ऊस बांधणी आणि पेरणी या गोष्टीला ॲव्हरेज चांगलं पडतं. प्लस याचा जर विचार केला तुम्ही नांगरणी वगैरे त्यालाही जास्त चांगलं पडेल. पण रोटर झालं किंवा काकऱ्या झाल्या थोडंसं हार्ड कामाला डिझेल थोडंसं नॉर्मली जास्त घेईल पण इतकं घेणार नाही. बाकी इतका फरक पडत नाही ॲव्हरेजचा. तर पाहू शकता तुम्ही आत्ता हे पाठीमागचं सेन्सर चालू आहे आपलं, हे हायड्रोलिक. आणि दोन्ही हायड्रोलिक खाली आहेत पाहू शकता तुम्ही. इथं इकडं हाय आहे आणि हा फस आहे. पाहू शकता कसा ट्रॅक्टर चालतो आहे. मित्रांनो, हा तिरीचा ऊस आहे. तिरी दुसऱ्यांदा तुटून जाऊन आता तिरीसाठी ठेवलेला आहे शेतकरी बंधूंनी. तुम्ही क्वालिटी पाहू शकता. आणि ओलं रान पहा किती आहे. ओल्या रानाचं प्रमाण म्हणजे तुम्हाला टोटली असे ओले ढेकळच किंवा मग हेच पडलेलं दिसेल. आणि चॅनलला कमेंट येतात, कॉल येतात की व्हिडिओ का टाकत नाही. मित्रांनो, खरंच टाईम भेटत नाही आहे व्हिडिओ टाकण्यासाठी. तर शक्य जितकं होईल तेवढं आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला या ट्रॅक्टर संदर्भात जे डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता कशा प्रकारे होतं आहे. याची क्वालिटी बघू शकता. क्वालिटी तुफान क्वालिटी आहे मित्रांनो, तुफान क्वालिटी. आणि ॲव्हरेज आणि मस्त ॲव्हरेज आहे यार ट्रॅक्टरचं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला ह्याच्यावर काय चालवायचं वगैरे तर ते आपण त्याच्यावर नवीन नक्कीच व्हिडिओ बनवू. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.